हिमयगार ही एका मेंढपाळाची गोष्ट असून तो त्याला पडलेल्या एका स्वप्नामुळे खजिन्याच्या शोधात बाहेर पडलेला आहे. त्या मुलाचे नाव सँटियागो. तो मेंढपाळ होता. संध्याकाळ झाली होती. तो मेंढ्यांना घेऊन प्रवास करत एका उजाड चर्चजवळ पोचला होता. त्या चर्चचे छप्पर उडाले होते. तिथे खूप उंबराची झाडे होती. त्याने ती रात्र तिथेच काढायचे ठरवले. त्याने सर्व मेंढ्या दरवाजातून आत आल्याची खात्री केली व आजूबाजूने लाकडे लावली, जेणेकरून कळपातील मेंढ्या इकडे तिकडे जाऊ नयेत. त्या भागात लांडगे जरी नसले तरी एखादी मेंढी चुकली असती तर त्याचा दुसरा दिवस शोधण्यातच गेला असता. त्याने आपल्या अंगावरील जॅकेट खाली पसरले व तो वाचत असलेले पुस्तक उशीसारखे घेतले. त्याच्या मनात आले, आता थोडे जाड पुस्तक आणले पाहिजे, म्हणजे उशी म्हणून पण चांगला उपयोग होईल आणि वेळही जास्त जाईल. हिमयगार. त्याला जाग आली तेव्हा तसा अंधारच होता. पडक्या छपरातून तारे दिसत होते. आपण थोडा वेळ आणखीन झोपलो असतो तर, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मागच्या आठवड्यात पडलेले स्वप्नच त्या रात्री पडले होते, पण यावेळी ते पूर्ण होण्याआधीच त्याला जाग आली होती. तो उठला व मेंढ्यांना जागे करू लागला. त्याच्या लक्षात आले की तो जेव्हा जागा झाला होता तेव्हा कळपात ही हालचाल सुरू झाली होती. जणू काही एका अद्भुत धाग्याने त्याचे व मेंढ्यांचे जीवन जोडले गेले होते. तो गेली 2 वर्ष अन्न पाण्याच्या शोधात त्यांना घेऊन फिरत होता. त्याच्या मनात आले की आता यांना माझी इतकी सवय झाली आहे की माझी दिनचर्या त्यांना माहीत झाली आहे. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आले की खरे तर त्यालाच त्यांची दिनचर्या सवयीची झाली आहे. काही मेंढ्या उठायला वेळ लावणाऱ्या होत्या. त्याने आपल्या काठीने एक एक मेंढीला नावाने हाक मारत उठवले. मेंढ्यांना आपले बोलणे कळते असा त्याचा विश्वास होता. तो पुस्तकातील आवडलेले उतारे त्यांना ऐकवत असे. मेंढपाळांचा एकटेपणा तसेच इतरही सर्व सुखकारक गोष्टी तसेच गावातील गोष्टी तो त्यांना सांगत असे. पण गेल्या काही दिवसात त्याच्या बोलण्यात एकच विषय होता आणि तो म्हणजे 4 दिवसात तो ज्या गावात पोहोचणार होता त्या गावातील व्यापाऱ्याची मुलगी. त्याच्या एका मित्राने त्या व्यापाऱ्याबद्दल सांगितले होते व त्या व्यापाऱ्याला लोकर त्याच्या समोरच काढून हवी असत असे, म्हणून तो मेंढ्या घेऊन तिथे गेला होता.